इचलकरंजी पाणीप्रश्नी 1 महिन्यात निर्णय न झाल्यास इनामचा जनआंदोलनाचा इशारा। शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर 1 महिन्यात ठोस निर्णय झाला नाही तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जनआंदोलन छेडावे लागेल असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अभिजित पटवा व उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला। गेल्या 15 वर्षांपासून शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून अनेक वेळा योजना मंजूर होऊनही अंमलबजावणी अभावी प्रश्न मार्गी लागलेला नाही। 2020 मध्ये सुळकोणंभाऊ धरणावर आधारित पाणी योजना मंजूर झाली। नोव्हेंबर 2022 मध्ये अमृत 2 योजनेतून निधी उपलब्ध झाला, मात्र नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे योजना रखडली आहे। 11 मार्च 2025 रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र 5 महिने उलटून गेले तरी कोणताही निर्णय झालेला नाही। नागरिक मंचाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आपण 2दा मुख्यमंत्री, 2दा विरोधी पक्षनेते व 1दा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे, तरी इचलकरंजीच्या पाणीप्रश्नी निर्णय का होत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। तसेच 1 महिन्यात बैठक घेऊन ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर यांसह संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहेत। या पत्रकार परिषदेस इनामचे शीतल मगदूम, सुहास पाटील, सुप्रिया माने, मीना कासार, रुपाली माळी, राजू कोन्नूर, विद्यासागर चराटे, राम आडकी, अमोल ढवळे उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा।